स्वागत आहे श्री चैतन्य महाराज वाडेकर यांचं. तुमच्या बाकीचे व्हिडिओज मी पण चेक केले, त्यामध्ये पण तुम्ही जास्तीत जास्त दाखले संत तुकाराम महाराज यांचेच असतात. असं का? हे फार कमी लोकांना माहिती आहे की मी जगद्गुरू तुकोबारायांबद्दल का बोलावं, कारण मी त्यांचा अधिकृत वारसदार आहे असं मला वाटतं. मला तरी वाटतं ते कुणी स्वीकारू अथवा नाही. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये ना प्रामाणिकपणे काम करतो, परंतु समोरून तेवढंच प्रामाणिकपणा येत नाही. अशा व्यक्तींसाठी तुमचं काय सल्ला? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या सर्वांना एवढंच सांगेल, कर्माचा कायदा इतका भक्कम आहे ना, तिथे दयेचा अर्ज चालत नाही. आणि जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. माझे बाप जगद्गुरू तुकोबाराय आहेत. त्यांनी आम्हाला निर्भीडपणा शिकवला आहे. कोतेपणा आणि तकलादूपणा त्यांनी आम्हाला शिकवला नाही. ग्रेट ग्रेट. आजकाल मुलांना किती पटकन राग येतो किंवा प्रत्येक गोष्ट किती जिव्हारी लावून घेतात. तुम्ही जर बघायला गेला की सिग्नलवर तुम्हाला जर कोणी कट मारून गेलं तर तो सॉरी किंवा चुकलं किंवा सोडून देत नाही. तो स्टँड लावून उतरतो आणि भांडायला लागतो. फार महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालतोय. 14 ते 35 वयोगट ज्यांचं रक्त खूप गरम आहे, त्यांच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा पॉडकास्ट असणार आहे. आत्ता माझा जो श्रोता आहे, आत्ता जो ऑडियन्स मी कमावलेला आहे, हा सगळा युवा वर्ग आहे. आणि युवा वर्ग काय एक्सपेक्ट करतोय की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचे हे स्वतःच्या ताकदीवर मिळवायचे. सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, इन्फ्लुएन्सर तर कुठून जन्माला आलेत, जो तो ज्ञान झाडतोय. अरे पण जो ऑडियन्स आहे, जे ऐकणारे आहेत, त्यांच्या डोक्यात असे काही प्रश्न आहेत की गोंधळून गेलेत ते. त्यांना त्या प्रश्नांची उत्तर द्या ना. हे बाकीचं काय, ऐकणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्यांची संख्या जास्त झाली. ऐकायचं कोणालाच नाहीये, ज्याला त्याला फक्त सांगायचंय. आजची पिढी संतांना एक हिरो, आदर्श किंवा आयडल म्हणून मानायला पाहिजे, असं काय करताय? ही वेळ इथपर्यंत ताणली गेली की आम्हाला सांगावं लागते की संत तुमचे हिरो असावेत. सगळ्यात पहिला गुन्हा जर आमच्या महाराष्ट्रातल्या समाजमानानं कोणता केला असेल तर तो हा केलाय की संतांना केवळ संत म्हणून पोथीत गुंडाळून देवाऱ्यात ठेवून दे. फार फार तर आम्ही सकाळी डोकं टेकू, फार फार तर संध्याकाळी आरती करू, याच्या पलीकडे त्यांचा आमच्या दैनंदिन जीवनाशी आम्ही संबंधच ठेवलेला नाही. खूप मोलाचा सल्ला आहे हा. सल्ला कदाचित तुम्ही मला 4 वर्षापूर्वी दिला असता तर माझी लाईफ थोडीशी तितकी माझी 3-4 वर्ष. हा सल्ला कोणीच देत नाही, ना नेते, ना कार्यकर्ते, ना प्रशासन, कोणीच नाही. समाजात कोणालाच वाटत नाही की तुम्ही हुशार व्हावं. चांगलं काम करणाऱ्याला नेहमी त्रास होतो किंवा त्रास देतात. तुम्ही कित्येक वर्षापासून तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करताय. प्रयत्न करतोय. तुम्हाला होतोय का त्रास? काही गेस्टच्या पॉडकास्टनंतर पूर्ण स्टुडिओची एनर्जीच बदलून जाते. असाच काहीसा अनुभव मला ह्या पॉडकास्टमध्ये आला होता. चैतन्य महाराज वाडेकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं संत साहित्यामध्ये गाढा अभ्यास आहे. शिवाय जगद्गुरू तुकोबाराय यांच्या दाखल्याने ते न जाणे कित्येक वर्षापासून युवा पिढींना योग्य दिशा दाखवण्याचं काम करत आहे. आजचा हा पॉडकास्ट 14 ते 35 वयोगटासाठी आणि 2025साठी ज्यांना मोटिवेशन हवं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे. जे तरुणांचे प्रॉब्लेम असतात, जसे की अहंकार, इगो, दिशा न कळणे, प्रामाणिकपणाने काम करून सुद्धा योग्य ते यश न मिळणे किंवा त्रास सहन करावा लागणे, किंवा सिनेमातील नटनटी हे जास्त आकर्षित करतात महाराष्ट्रातील इतक्या महान संतांपेक्षा. सो अशाच काही गोष्टींवर आम्ही चर्चा केली आहे. तो पाहत रहा TAP पॉडकास्ट. मी अमित पारवे घेऊन येतो असेच नवीन नवीन एपिसोड. एन्जॉय द शो. स्वागत आहे TAP पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये श्री चैतन्य महाराज वाडेकर यांचं. कसे आहात? मजेत. आणि तुला भेटल्यापासून फारच छान. आपल्या ज्या ऑफ कॅमेरा गप्पा झाल्या त्या बऱ्याच गोष्टी शिकलो. फक्त 10 मिनिटाची आपली भेट होती. परंतु ती इतकी, म्हणजे मी ती सांगू शकत नाही ऑन कॅमेरा की ती किती प्रभावशाली होती. मला म्हणजे पॉडकास्टच्या सुरुवातीच्या आधीला मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी तुम्हाला आधी कधी बघितलं होतं. जॉब लागला होता मला 2022च्या वेळेसची गोष्ट ही. आणि मी एका विचित्र फेजमध्ये होतो. त्या फेजमध्ये असताना मला माझ्या फॅमिलीच्या ग्रुपमध्ये एक तुमचा व्हिडिओ पडला होता. तो शेअर झाला होता आणि योगायोगाने तो व्हिडिओ आणि माझा प्रॉब्लेम दोन्ही मॅच झाले होते. तुम्ही त्यात संत तुकाराम महाराजांचे दाखल्यासहित, आता मला तो आठवत नाही, आणि तो प्रॉब्लेमही फार क्रिटिकल होता माझा, तर लाईफला सप्रेस करत होता. पण तो दाखला आणि तो तुमचा सांगण्याची पद्धत, आणि मी आता ऑब्व्हियसली युवा पिढीमधलाच एक चेहरा म्हणून तुमच्यासमोर बोलतोय, तर माझ्यावर इतका
पटकन त्या गोष्टीचा प्रभाव झाला आणि मी त्या प्रॉब्लेममधून बाहेर आलो. गोष्ट मला तेव्हाच ठरवलं होतं की मी तुम्हाला थँक्यू म्हणेल कधी कधी तरी. सो त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढल्याबद्दल मी तुमचे आज आभार मानतो. त्याच रिलेटेड एक प्रश्न आहे माझा की त्यावेळेस तुम्ही त्या व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराजांचा दाखला दिला होता. तुमच्या बाकीचे व्हिडिओज मी पण चेक केले, त्यामध्ये पण तुम्ही जास्तीत जास्त दाखले संत तुकाराम महाराज यांचेच असतात. असं का? सर्वात अगोदर जसं तू माझा आभार मानलं तसं मी सुद्धा तुला थँक्यू म्हणेल एका गोष्टीसाठी. कारण जसं तुझ्यासारख्या तरुण श्रोत्यांना अपेक्षा असते की मी असे चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांचे अर्थ सांगावेत, आणि मी माझ्या अभ्यासाने तो प्रामाणिक प्रयत्न करतही आलो आहे. पण ज्या पद्धतीनं तुला एका गोष्टीचं समाधान मिळाल्यानंतर आभार मानण्याची इच्छा झाली, तसं माझ्यासारख्या वक्त्यालासुद्धा, माझ्यासारख्या एका संत साहित्याच्या अभ्यासकालासुद्धा ही एक प्रामाणिक अपेक्षा असते की आपण सांगितलेला विचार हा युवकांनी स्वीकारावा, किमान ऐकावा तरी. तर तू तो विचार ऐकलास, तू तो ॲप्रिशिएट केलास, आणि आफ्टर दॅट तू आत्ता लोकांनी जास्तीत जास्त माझ्याकडून ते विचार ऐकावे त्याच्यासाठी हा पॉडकास्टसुद्धा तू करतोय. तर मी सुद्धा तुला आज थँक्यू म्हणतोय. मी छोटा आहे ॲक्च्युली तेवढा, पण मला छान वाटलं. सगळ्यात पहिल्यांदा मी आणखी एक गोष्ट ॲप्रिशिएट करतो की तू जो प्रश्न विचारला आहे की जगद्गुरू तुकोबारायच का. ज्या वारकरी संप्रदायात मी काम करतोय, ज्या वारकरी संप्रदायामुळं आज माझी ओळख आहे, गेल्या 10-12 वर्षांच्या माझ्या सांप्रदायिक आयुष्यामध्ये संत साहित्याचा अभ्यास करत असताना, किंबहुना कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रवास करत असताना अनेक संतांचे दाखले माझ्यासमोर आले, अनेक संतांची चरित्र मी अभ्यासली. परंतु जगद्गुरू तुकोबारायच का या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्याकडं मुख्यतः 2 कारणं आहेत. पहिलं कारण अगदी जेन्युइन आहे, ते असं की माझा जन्म हा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूच्या पंचक्रोशीत झाला आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. इवन आज ह्या पॉडकास्टमधून जास्त लोकांना माहिती आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या आयुष्यात भजन साधना करत असताना एकांत शोधायचे. त्यांचं चरित्र वाचलं की लक्षात येईल. बरोबर. जास्तीत जास्त एकांत मिळावा, भजनासाठी व्यत्यय येऊ नये, कोणाचा विक्षेप होऊ नये म्हणून ते एकांत शोधायचे. आणि देहूच्या पंचक्रोशीत असणारा भंडारा डोंगर, देहूच्या पंचक्रोशीत असणारा घोराडेश्वर डोंगर, ह्या डोंगरांवर, या पर्वतांवर ते भजनासाठी जायचे. झालं असं की त्या काळात देहूच्या जवळ असल्या कारणानं देहूचे ग्रामस्थ किंबहुना तिथे येणारे गुराखी हे भंडाऱ्यावर तुकाराम महाराजांना पाहून त्यांच्याशी गप्पा मारायचे, त्यांच्याशी बोलायचे, विक्षेप व्हायचा. तर त्या 2 डोंगरांवर आता एकांत मिळत नाही म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगर निवडला. त्या काळातलं भामनाथ असं त्याचं नाव, नंतर भामगिरी आणि आता भामचंद्र, जो पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात भांबोली या गावी आहे. त्या भामचंद्र डोंगरावर जगद्गुरू तुकोबाराय आले याचं कारण भंडारा आणि घोराडेश्वर या 2 डोंगरांच्या तुलनेत तो जरा अंतरावर होता, त्यांना एकांत मिळणार होता. परिणामी त्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जास्त काळ भजन साधना झाल्यामुळं पांडुरंगानं जी भेट तुकाराम महाराजांना दिली, जो साक्षात्कार झाला, तो त्या भामचंद्र डोंगरावर झाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये किंबहुना आज संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रातली लोक त्या भामचंद्र डोंगराला जगद्गुरू तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी म्हणून ओळखतात. तर त्या भामचंद्र डोंगर असलेल्या गावात माझा जन्म झाला. ते माझं मूळ गाव, खेड आळंदीच्या पंचक्रोशीतलं भांबोली गाव. हे झालं पहिलं जेन्युइन रिझन की मी जगद्गुरू तुकोबारायांबद्दल का बोलावं. कारण मी त्यांचा अधिकृत वारसदार आहे असं मला वाटतं. मला तरी वाटतं, ते कुणी स्वीकारू अथवा नाही. त्याच्यानंतर जेव्हा संत साहित्याचा मी अभ्यास सुरू केला, माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी जेव्हा संत साहित्याकडे वळालो, मी हे फार जबाबदारीनं आणि माफी मागून बोलेन की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साहित्यात जी स्पष्टोक्ती, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साहित्यात जो परखडपणा आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या तत्वांची जी आग आहे, ही बाकी कोणत्या साहित्यात मला दिसली नाही. तसे त्यांना क्रांतिकारी म्हणतात. हो, आता क्रांतिकारी या अंगानं मी आता येईलच त्या मुद्द्यावर बोलायला. पण
मी असं का बोलतोय, कारण कदाचित तो माझ्या दृष्टीचाही दोष असू शकतो की मला दुसऱ्या साहित्यातलं किंवा अन्य रचनेतलं गांभीर्य तितकं कळालं नसेल, तो माझा दोषही असू शकतो, हे आपण मान्य केलं पाहिजे. परंतु जगद्गुरू तुकाराम महाराजांचं साहित्य हे केवळ दैववादी किंवा चमत्कारवादी नाही कधी राहिलं. बरोबर. आत्ता माझा जो श्रोता आहे, आत्ता जो ऑडियन्स मी कमावलेला आहे, हा सगळा युवा वर्ग आहे. बरोबर. आणि युवा वर्ग काय एक्सपेक्ट करतोय की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय मिळवायचे हे स्वतःच्या ताकदीवर मिळवायचे. त्यांना उसणं काही नको आहे. ज्या जनरेशनला आपण रिप्रेझेंट करतोय दोघे जण, तर त्या पिढीला तुकाराम महाराज का समजणं गरजेचं आहे की तुकाराम महाराज कधी देवाच्या भरोशावर आयुष्य जगले नाही. डोळ्यासमोर चित्र आणा. जगद्गुरू तुकाराम महाराज रोजच्या प्रमाणे एक दिवशी मंदिरात जातात. देव असा कमरेवर हात ठेवून हसत त्यांच्याकडे पाहतोय. आणि तुकाराम महाराजांना पाहून देव अचानक एक दिवशी म्हटला, तुकोबा, तुम्ही माझे फार आवडते भक्त आहात. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं असं मला राहून राहून वाटतं. तुम्ही आज काहीतरी माझ्याकडे मागा. जगाचा बाप तुकोबारायांना म्हणतोय. कुठल्या तालुक्याचा निवडून आलेला आमदार नाही म्हणत आहे, जगाचा बाप. तुमच्या माझ्यासारखा कोणी आज सामान्य पातळीवर आयुष्य जगणारा जर तुकाराम महाराजांच्या जागी त्या दिवशी असता, तर पटकन एखाद्या हायवेच्या कडेला 5-50 एकर जमीन मागून मोकळा झाला. बरोबर. किंवा एखादा अविवाहित असता तर चांगली बायको मिळू दे म्हटला असता. ज्याची जी गरज छोटी, ज्याची जी आवश्यकता असेल तशी, एखाद्या मुलाला नोकरी मागितली असते वगैरे वगैरे. जगद्गुरू तुकाराम महाराजांना ज्या क्षणी देवानी काहीतरी मागा असं म्हटलं, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. राग आला त्यांना. देवानं काहीतरी मागा असं म्हणणं तुकोबारायांना त्यांच्या परमार्थाचा अपमान वाटला. की मी तुझ्याकडं काहीतरी मागेन अथवा मी काहीतरी मागणारा आहे असं तुला वाटलंच कसं. अप्रोच बघा. हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. मी फार ताकदीचं यातलं अध्यात्म नाही सांगत आहे, मी फार बेसिक बोलतोय. त्यावेळेचा तुकोबारायांचा एक अभंग आहे, होईन तो भोग भोगीन आपुला. शब्द आहेत की माझ्या वाट्याला आलेले भोग मी भोगायला समर्थ आहे. तू चोंबडेपणा करायचा नाहीस, तू कमरेवर हात ठेवून आशीर्वाद द्यायचं काम करायचं. मी समर्थ आहे आलेली आव्हानं पेलायला. हा जगद्गुरू तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वातला जो कृतिशीलपणा आहे, जी विद्रोही भूमिका त्यांनी आयुष्यभर दाखवली, ही आता तरुण पिढीला गरजेची आहे. म्हणून मी फक्त तुकोबाराय सांगतोय. ग्रेट ग्रेट. तर जगद्गुरू तुकाराम महाराजच का, हा माझ्या दृष्टीनं प्रश्नच मुळी चुकीचा आहे. मी त्याला थोडंसं दुरुस्त करेल. तुकाराम महाराज का नाहीत? तर येणाऱ्या काळात माझ्यासोबत लाखो युवकांना मी आवाहन करेल की ना तुम्हाला ताकदीचं विज्ञान स्वतःला समजून सांगता आलं तरी हरकत नाही, पण जगद्गुरू तुकोबारांच्या साहित्यात एकदा पोहण्याचा आनंद घेतला पाहिजे. नक्कीच. असे मोती हाताला लागतात की आयुष्याचं सोनं होतं. तशाच एका विचाराने मी पण त्या तत्कालीन परिस्थितीतून बाहेर आलो होतो. आजचा हा पॉडकास्ट आपला स्पेशली 14 ते 35 वयोगट ज्यांचं रक्त खूप गरम आहे त्यांच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा पॉडकास्ट असणार आहे. आपण ज्या प्रश्नांना आज हात घालणार आहे, ज्या प्रश्नांमध्ये, तो आजच्या परिस्थितीला किती लागू होतोय आणि आजची परिस्थिती आपली जी यूथ आहे ती कोणत्या दिशेला चालली, त्यांना वापस ट्रॅकवर आणण्याचं काम ह्या पॉडकास्ट करणार आहे. 2020 साली भारत महासत्ता होईल असं एक स्वप्न पाहिलं होतं अब्दुल कलाम यांनी. त्यांनी ते स्वप्न एकाच बळावर पाहिलं होतं की त्यावेळेस यूथची संख्या, जी तरुणांची संख्या ती खूप जास्त असणार आहे, जे की वस्तुस्थिती आहे सध्या की तरुणांची सध्या खूप जास्त आहे भारतामध्ये, परंतु त्यांना दिशा नाही आहे. सो ह्या पिढीला आपण पुन्हा मार्गावर आणण्यासाठी आज आपण काय केलं पाहिजे या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. जी तरुण पिढी आता भटकलेली आहे त्यापैकी एक भटकायचं कारण त्याच्या पाठीमागे एक इगो पण आहे. तो आपण एक पहिला मुद्दा घेऊ. इगो किती आजकाल मुलांना किती पटकन राग येतो किंवा प्रत्येक गोष्ट किती जिव्हारी लावून घेतात. थोडक्यात उदाहरण, हां, खूप मोठा विकनेस झाला आहे. कारण तुम्ही जर बघायला गेला की सिग्नलवर तुम्हाला जर कोणी कट मारून गेलं तर तो सॉरी किंवा चुकलं किंवा सोडून देत नाही, तो स्टँड लावून उतरतो आणि भांडायला लागतो. इतका सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि मला ही अशी इच्छा आहे की तुम्ही या विषयावर भाष्य करावं, कारण
तुमच्या शब्दाने युवा पिढी बदलते हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. सो तुम्ही प्लीज या गोष्टीवर एक काय उपाय आहे किंवा काय दाखले? शब्दांनी तुकोबारायांच्या शब्दांनी बदलते, माध्यम फक्त माझं आहे. चला, तुमच्या माध्यमातून तुकोबाराय जर आज असते किंवा त्यांनी कोणते दाखले दिले नाही, पण मी पुन्हा एकदा ॲप्रिशिएट करतो की फार महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालतोय. जर आपण तरुणांच्या बाबतीत बोलत असू तर तरुणांनी ज्या गोष्टीवर प्राधान्यानं प्रायोरिटीवर काम केलं पाहिजे तो हा पहिला मुद्दा आहे. अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर पटकन राग येणं. स्वतःला कोणत्याही प्रकारची वैचारिक बैठक नसणं हा याचा पुरावा आहे, पटकन राग येणं. बरोबर. आजकाल अगदी किशोरावस्थेत असणारी मुलं जी तरुणावस्थेत सुद्धा नाही आहे, किशोरवयीन आहेत, ज्याला आपण टीनेजर्स म्हणू, किशोरवयीन मुलं सुद्धा कधी कधी आपण बातम्यांमध्ये पाहतो इतकं टोकाचं पाऊल उचलतात. तर त्या संदर्भानं हा प्रश्न मला तुझा महत्त्वाचा वाटतो की अशा वेळी काय करायचं. तर मला याचं उत्तर शोधताना आता एकच गोष्ट लक्षात येते, गडबड अशी झाली आहे की माणूस स्वतः शिकण्यापेक्षा दुसऱ्यांना शिकवण्यात जास्त रस दाखवतोय. सत्य. तुम्ही बघा, समाजात जर एक निरीक्षण करण्यासाठी नजर टाकली तर ऐकणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्यांची संख्या जास्त झाली. म्हणून नवीन नवीन प्रबोधनकारांची कीर्तनकारांची यादी वाढतच चालली. नवीन नवीन कीर्तनकार तयार व्हायला लागले फार लवकर. म्हणजे ऐकायचं कोणालाच नाही आहे, सांगायचं ज्याला त्याला फक्त सांगायचं आहे. तर मला असं वाटतं की दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा अगोदर आपण स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर काम केलं पाहिजे. बरोबर. जेणेकरून असे जे प्रॉब्लेम्स आहेत, अशा अडचणी आहेत, त्या पुढे येणार नाहीत. पुन्हा मी जगद्गुरू तुकोबारायांचाच दाखला देईल. ज्या अवस्थेतून आज तू जातोय, मी जातोय, ज्या अवस्थेतून आपला युवा वर्ग जातोय की त्यांना रिअलाइज होतंय, त्यांना आज जाणवतंय की आपण चुकतोय, त्यांना जाणवतंय की आपल्याला पटकन राग येतोय, त्यांना हेही जाणवते की पटकन येणाऱ्या रागामुळे आपलं भारी नुकसान होऊ शकतं. परंतु यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्वतःला अंडर कंस्ट्रक्शन ठेवणं हे त्यांच्याकडून होत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज जेव्हा मानवी पातळीवर आपल्यासारखंच आयुष्य जगत होते तेव्हा ते सुद्धा ह्या टप्प्यावरून जात असताना एक दिवशी आपल्यासारखाच कलह निर्माण झाला, चिडचिड झाली, देवासमोर गेले आणि देवाला सांगतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबारायांचे शब्द आहेत. आता हा त्यांचा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अभंग ऐकला किंवा त्या अभंगाचे शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल युद्धाची भाषा करतात म्हणजे तुकाराम महाराज काही सैन्यात होते का? नाही. तुकाराम महाराज काही तलवार घेऊन कुठं निघाले होते का? नाही. युद्धाचा प्रसंग म्हणजे काय? त्यांनी कोणाशी भांडणं केली आहेत का? नाही. त्यांनी त्यांच्या हिताच्या आणि त्यांनी त्यांच्या डेव्हलपमेंटच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसोबत युद्ध पुकारलं होतं. अंतःकरणात असलेली नकारात्मकता, आपल्या बुद्धीमध्ये थैमान घालत असलेली दांभिकता, या सगळ्या विकारांच्या विरुद्ध त्यांनी जे युद्ध छेडलं होतं. तर तुकोबाराय देवासमोर मान्य करतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्ध सुरू आहे. तर हे युद्ध जसं त्यांनी स्वीकारलं तसं मला वाटतं की आत्ता आपल्या जनरेशनने, आपल्या पिढीनं हे मान्य केलं पाहिजे की दिवस दिवस नव्हे क्षण क्षण आपला युद्धात जाणार आहे. आणि एवढंच नाही, आपल्याला ते युद्ध जिंकायचं आहे. आपल्याला जिंकायचं आहे म्हटल्यावर तो युगो ठेचावा लागेल. मग तुम्हाला जिंकायचं की तुमच्या युगोला जिंकवायचं आहे हे जास्त त्यांनी ठरवायचं. क्या बात आहे बाप, इतक्या सोप्या शब्दात उत्तर दिले. खरंच मला आज कळतंय तुमच्यासोबत बोलताना की तुमचे व्हिडिओचं सबस्क्रिप्शन मोड करायला पाहिजे मी ऑन. कारण माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन आहे. आणि नक्कीच मला हे पण कळतं की यूथ तुमच्याकडे इतके आकर्षित काय. कदाचित तुकोबारायांची देण असेल, त्यांना वाटत असेल की हा विचार मी चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतो. त्यांच्याच भाषेत सांगेल, त्यांचे शब्द आहेत, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. ते म्हणतात मी फक्त भांडार फोडले आणि त्यांचा माल मी फक्त पाठीवर वाहून तुमच्यापर्यंत आणतोय. तुकाराम महाराज स्वतःला हमाल म्हणून घेतात. आपण मालक म्हणून घेण्याचं काही कारणच नाही. क्या बात. इगोवर तर आपलं बोलणं झालं. हो. दुसरा मुद्दा आहे की यूथ आजकाल मूवीज, वेब सिरीज यांच्याकडे खूप वळलेली दिसते. त्यातले जे कॅरेक्टर आहेत त्यांना ते खूप हिरो मानतात. प्रश्न हा आहे की ते
मारधाड, अश्लीलता ह्या गोष्टींमध्ये बघतात आणि शिकतात आणि तसे गुन्हे पण वाढतात. परंतु आपल्याकडे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये एवढे संत आहेत, त्यांचे इतके शुद्ध आणि महान चरित्र आहेत, यांना आपण हिरो का मानत नाही? किंवा तुम्ही असं सांगा की आजची पिढी संतांना एक हिरो, आदर्श किंवा आयडल म्हणून मानायला पाहिजे, असं काय करत आहे? सगळ्यात महत्त्वाचा आणि माझ्या आवडीचा प्रश्न. मी नेहमी जिथे जिथे स्कूल कॉलेजेसला माझे सेशन असतील, व्याख्यानं असतील, मी कुणी नाही विचारलं तरी या विषयाला हात घालतच असतो. आणि तू आज या विषयाला हात घातला, हा प्रश्न विचारलास. मुळात संत आपले आदर्श असायला हवेत किंवा संत आपले हिरो असायला हवेत हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे बेसिकली. कारण ज्या संतांबद्दल आपण बोलतोय, ज्या थोर महापुरुषांबद्दल आपण बोलतोय, ज्या आदर्शांबद्दल आपण बोलतोय, यांचा बेसच मूळ महाराष्ट्रात आहे. सुरुवातीपासून तुकोबाराय झालं किंवा ज्या संत परंपरेबद्दल तू मला विचारतोयस किंवा जे आदर्श घेण्याविषयीचं जे काही भाष्य आपलं सुरू आहे, हे काय UP बिहारबद्दल आपण बोलत नाही आहे. बेस कुठे आहे याचा? महाराष्ट्रातच. मग जर महाराष्ट्रातच याचा बेस आहे तर महाराष्ट्रातल्याच लोकांना हे का सांगावं लागतंय की संत तुमचे हिरो असले पाहिजेत? तर इथे आमचा अभ्यास कमी पडतो. बरोबर. सगळ्यात पहिला गुन्हा जर आमच्या महाराष्ट्रातल्या समाजमानानं कोणता केला असेल तर तो हा केला आहे की संतांना केवळ संत म्हणून पोथीत गुंडाळून देव्हाऱ्यात ठेवून दिले. फार फार तर आम्ही सकाळी डोकं टेकू, फार फार तर संध्याकाळी आरती करू, याच्या पलीकडे त्यांचा आमच्या दैनंदिन जीवनाशी आम्ही संबंधच ठेवलेला नाही. मी जबाबदारीनं बोलतो की अगदी पारमार्थिक आणि भक्तिमय आयुष्य जगणारा सुद्धा एखादा जर व्यक्ती असेल तर तो केवळ आरतीच्या, दर्शनाच्या किंवा फार फार तर पारायणाच्याच वेळी या संतांना भेटत असेल किंवा आठवण काढत असेल. पाहिले तसं. हो. तुमच्या दैनंदिन जीवनाशी यांचा रिलेव्हन्स फार कमी झाला आहे. तर आज ही वेळ इथपर्यंत ताणली गेली की आम्हाला सांगावं लागते की संत तुमचे हिरो असावेत. बरं, आता तू जो प्रश्न विचारला की कुठल्या तरी वेब सिरीजपेक्षा, कुठल्या चित्रपटापेक्षा संत साहित्य का आवडू नये, प्रश्न बरोबर आहे. कुठल्या तरी पिक्चरमधल्या हिरोपेक्षा, कुठल्या तरी वेब सिरीजमधल्या ॲक्ट्रेसपेक्षा आम्हाला संत किंवा संत परंपरेतली ही थोर महापुरुष, ही साधू महात्मे का आवडत नाही? मी फार अभ्यासानं आणि जाणीवपूर्वक ही गोष्ट अधोरेखित करतो की ते आदर्श का नसावेत आणि हे आदर्श का असावेत याचा दुवा आता आपल्याला स्पष्ट करायचा आहे. जसं तूच प्रश्नामध्ये अधोरेखित केली गोष्ट की वेब सिरीज आणि ज्या पद्धतीचे कंटेंट आता प्रोव्हाइड केले जात आहेत याच्यामध्ये सगळ्यात जास्त अश्लीलता, सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी आणि व्हायलन्स तर क्रूरता बोलायचंच काम नाही. आणि एकतर आता तू वेब सिरीजचा विषय काढलाय त्याच्यामुळं वेब सिरीजला सेन्सॉर नाही, तिला मर्यादाच नाही, कसलंच बंधन नाही. तरुणांनी वेब सिरीज पाहाव्या नाहीत का? नक्कीच पाहाव्या. आत्तापर्यंत OTT प्लॅटफॉर्म्सवर असलेला कोणताही चांगला कंटेंट मी सुद्धा सोडलेला नाही. आता गेल्या काही दिवसांपूर्वीच मी नेटफ्लिक्सवर हेलबाउंड नावाची एक सिरीज पाहिली. मला अत्यंत थीम त्या सिरीजची आवडली. जो कंटेंट होता त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की माणसांनी माणसांसाठी बनवलेले कायदे पुरेसे नाही आहेत आणि एक दिवशी अतिरेक होतो पापांचा, अतिरेक होतो कर्माचा आणि यमदूत प्रत्यक्ष पृथ्वीवर येतात आणि ज्याचा पापाचा गढा भरलाय त्याला भस्म करून टाकतात. ओके, थोडंसं ऐकायला विचित्र वाटेल पण त्यांनी जो कंटेंट पॉवरफुल पद्धतीनं मांडला ना तो मला आवडला की कदाचित भविष्यात अशी वेळ येऊ शकते की साक्षात यम येतील आणि फोडून टाकतील. तर हा दाखला मी कशासाठी देतोय? चांगल्याही गोष्टी आहेत ना, बरोबर, नक्की पहा. तुमचा मर्म कळालाय तो काय बघायला पाहिजे. येस, ज्या वेळेस तुमच्या बुद्धिमत्तेला नकारात्मकतेचं ग्रहण लागायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही तिथे थांबले पाहिजे. आणि या कारणामुळे ते तुमचे आदर्श नको आहेत. कुठला तरी केस वाढलेला तुमचा भाई आदर्श नको आहेत, कारण त्यांचंच भविष्य अंधारात आहे. ते आदर्श का नको आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे आदर्श का हवेत हे सांगतो.
वारकरी संप्रदाय, नवे नवे आपली हिंदू धर्मसंस्कृती, नवे नवे आपलं भागवत धर्माचं जेवढं काही साहित्य उपलब्ध आहे, या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या थोर महापुरुषांची आणि महात्म्यांची, संतांची नावं आली, या सगळ्यांचं जे आयुष्य आहे, यांनी आयुष्य तत्वांवर ठाम राहूनच जगलं. यांचा प्रत्येक विचार हा तर्कशुद्ध होता, लॉजिकल होता. यांनी कुठेही तुम्हाला दैववादी किंवा चमत्कारवादी आयुष्य जगायला प्रवृत्त केलं नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, हे आपले हिरो का असावेत? यांनी ज्या अनेक गोष्टी आम्हाला शिकवल्या, त्यातली एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी, यांनी आम्हाला व्यक्तिमत्व विकासावर काम करायला पहिलं शिकवलं. त्यांनी भाषणं नाही दिली, व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस नाही घेतले त्यांनी. त्यांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर, चरित्र मीन्स त्यांचं जीवनमान, त्यांच्या आयुष्याची रूपरेषा जर अभ्यासानं तपासली तर त्यांनी त्यांच्या कृतीतून आम्हाला व्यक्तिमत्व विकासावर भर द्यायला शिकवलं. तुम्ही समाजातल्या कोणत्याही एका सुज्ञ व्यक्तीचं जर परीक्षण केलं तर एक सुज्ञ व्यक्ती कधीही स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाही. इन द सेन्स, ज्या खऱ्या अर्थानं चतुर व्यक्ती असतात ना, ती कमालीची शांतता ठेवून असतात. माऊलींची ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवे जगाते. फार सुंदर ओवी आहे. माऊली म्हणतात, जो खरा हुशार आहे तो स्वतःचं चातुर्य लपवतो, स्वतःचं महत्त्व वारंवार अधोरेखित करण्याचा अट्टहास धरत नाही. पण या उलट तुम्ही समाजमानाचं जर निरीक्षण केलं तर आजकाल फक्त आणि फक्त स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करण्याचा, किंबहुना आपल्याकडं जे काय आहे ते दाखवण्याचा सोस वाढत चालला आहे. बरोबर, तुम्ही एकदम बरोबर बोललाय. मी जस्ट आता एक रिसेंटली पुस्तक वाचत होतो, त्या फ्रेममध्ये आहे हिमालयातील महात्माच्या सहवासात. रामस्वामी जे हिमालयामध्ये राहिले होते, त्यांनी जे सिद्ध पुरुष बघितले तिथे, तर त्यांची एक छोटीशी गोष्ट खूप छान आहे, कारण तुमच्या त्या उदाहरणाला खूप लागू होती ती. त्यांनी बघितले, ते योग्य गुरुच्या शोधात होते. हे जे स्वामी होते ज्यांनी पुस्तक लिहिले, योग्य गुरुच्या शोधात असताना त्यांना अलग अलग प्रकारचे साधू भेटले. त्यांनी हे पण बघितले की कोणी मुखातून अग्नी फेकतायत, कोणी एकाच पायावर उभं राहून तप करताय, कोणी पाणीच पिलेलं नाही आहे, असे वेगवेगळे त्यांनी त्याच्यात दाखले दिलेत. परंतु त्यांना जे गुरु भेटले त्यांनी पहिल्यांदा तुम्ही जे बोला हेच वाक्य सांगितलं की सिद्ध पुरुष तुमची कला म्हणून कधी दाखवत नाही, तो कोणत्याही परिस्थितीत शांत असतो. हा दाखला तुमचा किती महत्त्वाचा आहे. आणि ज्याला आजकाल ज्याला ज्ञान असतं तो कायम शांत असतो, आणि जो उथळत्या पाण्याला खळखळाट फार. एक्झॅक्टली. तर त्याची मला ती गोष्ट आठवली, मी मध्येच तुम्हाला इंटरप्ट केलं, प्लीज. नाही, उलट तुझ्या उदाहरणानं मला सप्लिमेंट मिळालं की आपण ही बोलीभाषेतली म्हण आपण कंटिन्यू करू शकतो की उथळ पाण्याला खळखळाट फार. अगदी रोजच्या जेवणात आपण बोलताना म्हणतो की नोटांचा आवाज येत नाही, चिल्लर आवाज करते. तर ज्या व्यक्ती खरोखर प्रगल्भ असतात, सुज्ञ असतात, ते आपल्याकडे जेवढं काय आहे ते वारंवार दाखवण्याचा सोस कधी धरत नाही, आणि यालाच प्रगल्भता म्हणतात. आणि ही प्रगल्भता वारकरी संतांनी त्यांच्या कृतिशील आयुष्यातून अधोरेखित केली. दॅट्स वाय ते आमचे हिरो असायला हवे. एक अशी म्हण आहे की चांगलं काम करणाऱ्याला नेहमी त्रास होतो किंवा त्रास देतात. तुम्ही कित्येक वर्षापासून तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करताय, प्रयत्न करतोय. तुम्हाला होतोय का त्रास? धर्मसंकटात तू मला टाकलंयस. धर्मसंकट माझ्यावर आता असं आहे की तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि दुसरीकडे तुकोबारांची शिकवण अशी आहे की झालेला त्रास आपण सांगू नये. आपल्या वेदना, आपण घेतलेले एफर्ट्स, आपण केलेले सॅक्रिफाइसेस, हे सगळी आपली जबाबदारी आहे. आपण त्याचा बाऊ करू नये. जर मला त्रास झालाही असेल तर ती जबाबदारी माझी आहे, आणि माझ्या मूळ स्वभावातही नाही आणि तुकोबारायांची तशी मला परवानगी सुद्धा नाही की मी त्या झालेल्या त्रासाचं भांडवल करून सहानुभूती मिळवावी. पण केवळ प्रश्नाचं उत्तर देण्या इतपत किंवा या प्रश्नाचं समाधान करण्या इतपत जर बोलायचं झालं तर इतिहास साक्षीदार आहे.
ज्यांनी ज्यांनी विधायक कामं हातात घेतली आहेत, ज्यांनी ज्यांनी रचनात्मक कामं हातात घेतली आहेत, त्यांना त्रासाला सामोरं जावंच लागलं आहे. तुकोबारायांना, वारकरी संप्रदायाच्या कळसावर विराजमान झालेल्या सिद्धपुरुष असलेल्या जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा तत्कालीन धर्ममार्तंडांकडून, तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेकडून देहू गावातून उखडून टाकण्याचाच कार्यक्रम राबवण्यात आला होता. जगद्गुरू तुकोबारायांचे विरोधक असणाऱ्या रामेश्वर भट्टांना महाराजांची अधिकारवाणी पचेना. त्यांनी गावच्या ग्रामाधिकाऱ्यांना हाताशी धरून गावच्या पाटलाकडून तुकोबारायांना ताकीदपत्र पाठवलं की तुकोबारायांनी गावातून निघून जायचं. ग्रामाधिकाऱ्याकडून आलेलं ताकीदपत्र पाटलांनी एक दिवशी धाडस करून तुकोबारायांना वाचून दाखवलं. त्या क्षणी तुकोबारायांचा अभंग आहे, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. हतबल झाले तुकोबाराय त्या वृत्तींपुढं. पण त्याच अभंगाचा शेवट करताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. ज्या व्यवस्थेनं तुकोबारायांना नाकारलं त्याच व्यवस्थेला तुकोबारायांनी सुद्धा स्वाभिमानानं लात मारली आणि पुढे निघून गेले. कारण जगद्गुरू तुकोबाराय हे जाणून होते की आपण कितीही सद्विचारी असलो, आपण कितीही सरळ मार्गी असलो, कितीही चांगलं काम करत असलो, तरीसुद्धा समोरचाही तशाच चांगल्या वृत्तीचा असावा अशी अपेक्षा करणं सुद्धा वस्तुस्थितीचं भान हरपल्याचं लक्षण आहे. सगळं कसं समविचारी असू शकतं? विषमता तर असणारच ना. जिथे चंद्र आहे तिथे सूर्य आहे, जिथे दिवस आहे तिथे रात्र आहे, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे. जगात जशी चांगली कामं करणारी माणसं आहे तशी वाईट कामं, आणि असायलाच हवी. हा बॅलन्स कोण मेंटेन करणार? आणि म्हणून जगद्गुरू तुकोबारायांच्याच उदाहरणाने मी आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय. तर जगद्गुरू तुकोबारायांची ही भूमिका मला सगळ्यात जास्त आवडली की ज्यावेळेस चांगलं काम करत असताना समाजाकडून, व्यवस्थेकडून त्रास होईल, आपल्या हातात एकच आहे, आपला वेगळा मार्ग तयार करणं. आजच्या घडीला महाराष्ट्रभर संत पीठ वगैरे भरपूर उभारत आहेत. संत साहित्य इझिली अवेलेबल होत आहे, पण त्याची आवश्यकता लोकांना माहीत नाही. सो तुमच्या दृष्टीने आजच्या घडीला संत साहित्याचं महत्त्व किती आणि त्याची किती आवश्यकता आहे? आवश्यकता संत साहित्याची आपल्या आयुष्यात किती आहे असा प्रश्न विचारण्यापेक्षा मी म्हणेल, संत साहित्याशिवाय आपलं आयुष्यच अपूर्ण आहे. मी संत साहित्याला रिप्रेझेंट करतो म्हणून असं बोलणं साहजिक आहे असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांना मी एक तर्कशुद्ध कारण देतो. तुम्ही उच्च शिक्षित असणं, तुम्ही वेल सेटल्ड असणं हा तुमच्या चरितार्थाचा, तुमच्या भौतिक सोबत्तेचा विषय ठरू शकतो, पण तुमच्या आयुष्याची दिशा ही तुमच्या वैचारिक पातळीवरच ठरते. हे सगळ्यांनाच मान्य होईल. तुमचा माइंडसेट, तुमची बौद्धिक क्षमता आणि तुमची वैचारिक बैठक याच्यावर तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा डिपेंड आहे. काही दिवसापूर्वी एक गोष्ट माझ्या वाचनात आली, एक बातमी, ॲक्च्युली फार डिस्टर्ब करणारी बातमी होती. हॉवर्ड युनिव्हर्सिटीची एक उच्च शिक्षित महिला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक्सपर्ट असणारी ती उच्च शिक्षित महिला, अचानक एका वादामुळे तिचा नवऱ्यासोबत घटस्फोट काय होतो, ती नवऱ्यापासून विभक्त काय होते आणि आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन वेगळी काय राहते. अचानक एके दिवशी नवऱ्यावरचा राग काढण्यासाठी, नवऱ्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी तिने आपल्या 4 वर्षाच्या मुलाला मारून टाकलं, पोटच्या पोराची हत्या केली. बापरे. वेल क्वालिफाईड उच्च शिक्षित महिला, वेल सेटल आयुष्य तुम्ही स्वतःला दिलं असं म्हणत असाल आणि अशा पद्धतीच्या घटना दिसत असतील तर मला प्रश्न पडतो की याला वेल सेटल म्हणायचं कसं? समाज म्हणून आपण कोणत्या दिशेला चाललो आहे? संत साहित्याची आवश्यकता आणि संत साहित्याचं महत्त्व मी अधोरेखित करण्यापेक्षा आपल्या बुद्धीला एक वैचारिक बैठक देण्यासाठी, फार सोपं बोलेन, आपलं आयुष्य व्यवस्थित आणि सुरळीत चालण्यासाठी आम्हाला एकच केलं पाहिजे, आमच्या बुद्धीला व्यायाम करून दिला पाहिजे. संत साहित्य आणि संत साहित्याचा अभ्यास हा आपल्या बुद्धीचा व्यायाम आहे. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, याच्याकडे फक्त पौराणिक ग्रंथ म्हणून बघू नका. पूजा म्हणून फक्त पूजा करून तुमची जबाबदारी संपत नाही. ज्ञानेश्वरी हे एक औषध आहे. जगद्गुरू तुकोबारायांची गाथा ही एक मेडिसिन आहे. ज्यांनी घेतलं तो वाचला, बाकीचे बरबाद झाले. सत्य आहे.
तुम्ही तीच औषध तुमच्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही देतात ना, तो डोस खूप इम्पॉर्टंट आहे. डोस सो हा डोस आता मी तुम्हाला डोस दुसऱ्याला देण्यापेक्षा स्वतः घेतला पाहिजे. हा डोस स्वतः घ्यायला आवश्यक आहे. त्यासाठी तुमचे व्हिडिओ पाहणं पण खूप आवश्यक आहे. पण एक जाता जाता मला तुम्हाला हा प्रश्न नक्की विचारावा वाटतोय की एक छोटेसे असे पॉईंट सांगा ना की आजकालची पिढीला वाईट मार्गाला लागू नये किंवा भटकू नये, त्यांची मेन दिशा काय असली पाहिजे असं तुमच्या भाषेत, सोप्या भाषेत? नाही, अगोदर मी माझ्या सगळ्या युवक बांधवांना, आपल्या तरुण मित्रांना साध्या सरळ भाषेत सांगेल, मी असं फार काही जड बोलणार नाही. अगोदर तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक डिझाईन तयार केलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे, ही डिझाईन तयार झाल्याशिवाय तुम्हाला रोड मॅप तयारच करता येणार नाही. कोणत्या गावाला जायचं हे माहीतच नसेल तर तुम्ही गाडी पकडणार कशी? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला जर संत साहित्याकडून, इवन चैतन्य महाराजांकडून सुद्धा, किंवा समाजातल्या कोणत्या प्रबोधकाकडून कोणत्या चांगल्या गोष्टीची, गायडन्सची, डायरेक्शनची अपेक्षा असेल, जसं तू विचारलं तसं, तर प्रत्येकाने सर्वात अगोदर एक आपल्या स्वतःच्या आयुष्याचं डिझाईन तयार करावं, त्याचा एक रोड मॅप तयार करावा, त्याचे काही टप्पे ठरवून घ्यावेत, त्याच्यातल्या पॉसिबिलिटीज, त्याच्यातल्या शक्यता, त्याच्यातली नकारात्मकता, सकारात्मकता, हे सगळं तपासून घ्यावं, चांगला होमवर्क करावा आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी स्वतःला इतकं झोकून द्यावं, दिवस रात्र न पाहता इतकं अग्रेसिव्हली काम करावं. तहान, भूक, झोप हा जो कम्फर्ट झोन आहे हा सोडून इतकं कष्ट करायचं की सुरुवातीच्या कष्टाचे 5 वर्ष पुढल्या आपल्या 50 वर्षाला सुरक्षित करणारे ठरले पाहिजे. अगदी बरोबर. तर माझ्याकडून जर सल्ला मागितला तर तो हाच असेल, उत्तम व्यावसायिक पार्श्वभूमी अगोदर क्रिएट करा, अगोदर स्वतःची जबाबदारी घ्या, कुटुंबाची जबाबदारी घ्या, आफ्टर दॅट समाजकार्य वगैरे. खूप मोलाचा सल्ला आहे हा. सल्ला कदाचित तुम्ही मला 4 वर्षापूर्वी दिला असता तर माझी लाईफ थोडीशी तितकी माझी 3-4 वर्ष. हा सल्ला कोणीच देत नाही, ना नेते, ना कार्यकर्ते, ना प्रस्थापित व्यवस्था, ना प्रशासन, कोणीच नाही. समाजात कोणालाच वाटत नाही की तुम्ही हुशार व्हावं. समाजातला कोणताही घटक तुम्हाला स्वतःजवळ बसवत नाही, तो तुम्हाला कायम उंबऱ्यात ठेवतो, दाराशी ठेवतो. तुम्हाला हुशार कोणी करणार नाही. एकच वर्ग असा आहे ज्यांना तुमच्या हिताची तळमळ आहे, तो आपल्या संतांचा वर्ग. त्याच्यामुळे त्यांनी ठेवलेलं साहित्य हे त्यांनी ठेवलेलं दूध आहे. रोज एक जरी घोट घेतला तरी ताकद. पुन्हा डोस. जितके काही प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे तुमचे फायनान्शियल असू द्या, मेंटल हेल्थ असू द्या, डॉक्टर एक पर्यंत सल्ला देतात, परंतु आध्यात्मिकवाला जो पॉईंट आहे ना, तो सगळ्या गोष्टीवर सोल्युशन आहे. पण तरीसुद्धा असं जे म्हणतील की तुझा कल वाढला आहे स्पिरिच्युअल याच्याकडे, हा पॉडकास्ट त्यांनी जर नीट ऐकला, हा टिपिकल आध्यात्मिक नाही आहे. एखादा मोठा मंडप असतो लग्नाला घातलेला आणि त्या मंडपाला असं चारी बाजूने एक झालर असते अशी बॉर्डर. तर आजच्या पॉडकास्टला ती स्पिरिच्युअलिटीची फक्त झालर आहे. मंडप सोशलच आहे. मी कुठे वेद सांगितले का, ब्रह्मज्ञान सांगितले का, मला ते सांगायचंच नाही. नाहीतर मग मी एकदा सुरू केलं की अहम ब्रह्मास्मी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, ते चांगले चांगले मंत्र जर मारले ते ऐकणाऱ्यांच्याही डोक्यावरून जाणार. नीड कशाची? आजाराचं निदान अगोदर झालं पाहिजे, त्याच्यानंतर कळेल औषध कोणतं द्यायचं. बरोबर. आजारच माहीत नाही कोणता झाला आणि चाललेत औषधोपचार. कोणता तरी बाबा येणार, धडधड धडधड त्याची मशीन चालवून जाणार, त्याचं स्क्रिप्ट वाचून जाणार. कहना क्या चाहते हो, काय पाहिजे, तू जे सांगतोय हे पाहिजे का कोणाला, ते तर बघ ना. भूक नसताना वाढवणं. हो, म्हणजे आज मार्केटमध्ये नीड काय आहे. मी मागे DY पाटीलला माझं सेशन झालं होतं, मी तिथे गमतीत हा विषय सांगितला होता. एक जण डॉक्टरकडे गेला, म्हटलं डॉक्टर माझा पाय निळा पडलाय. निळा काय 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 झालं काय माहिती, पाय निळा पडला. डॉक्टर म्हणले कापावं लागेल. कापून टाका. पाय कापला त्याचा. तो परत 8 दिवसांनी डॉक्टरांना गेला, म्हणलं हा पण पाय निळा झालाय. डॉक्टर म्हणले कापावं लागेल. कापून टाकला. त्याला दोन्ही पाय कापल्यानंतर घरी आल्यावर कळलं की जीन्स पॅन्टचा कलर लागला होता. अरे देवा. रोगाचं निदानच होत नाहीये आणि आमची उडी फार मोठी, आम्ही कापाकापीलाच लागलेलो आहे. आता हे मी सांगितलेलं उदाहरण हे काल्पनिक आहे, पण त्याच्यातला सिद्धांत असा आहे की आम्हाला
रोगाचं निदानच झालेलं नाही. आमच्या रोज धाडधाड धाडधाड सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, इन्फ्लुएन्सर तर कुठून जन्माला आलेत, जो तो ज्ञान झाडतोय. अरे पण जो ऑडियन्स आहे, जे ऐकणारे आहेत, त्यांच्या डोक्यात असे काही प्रश्न आहेत की गोंधळून गेलेत ते. त्यांना त्या प्रश्नांची उत्तर द्या ना. हे बाकीचं काय? बरोबर. सांगणाऱ्याने फक्त आपली त्याची पट्टी वाजवायची, धाड 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 धाड, जायचं. काहीच नाही, कोणाला काही पडलेलं नाही. खरंय. त्याच्यामुळं जोपर्यंत तू जसं म्हणला की कल इकडं वाढलाय, काही लोक, काही संबंध नाही. कंटेंट महत्त्वाचं आहे. शहरीकरण आणि ग्रामीण भाग यांच्यामध्ये एक दरी आहे. त्यांच्या मनामध्ये, भावनांमध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला जाणवतोय का? फरक इन द सेन्स अगदी त्याच्यातला फार मोठा म्हणण्यासारखा नाही जाणवत, पण दरी हा शब्द मला कोणत्या अनुषंगानं महत्त्वाचा वाटतो. ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, तुम्ही शहरात जा, ग्रामीण भागात जा, किंवा कोणत्याही भाषा आणि देशातील लोकांना भेटा, फरक भरपूर गोष्टींमध्ये दिसतील, शिवाय एका गोष्टीत कुठेही गेलं तरी तुम्हाला फरक दिसणार नाही. कुठली? ती गोष्ट आहे म्हणजे ह्युमन नेचर, मानवी स्वभाव. यस. तो कुठेही जा, तो सेमच दिसणार. तुम्ही बघा, पूर्वीची लोक सकाळी आंघोळ झाल्यानंतर गावातलं जे ग्रामदैवताचं मंदिर असेल, त्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करत असत. अजूनही ग्रामीण भागात कदाचित असतील, पण क्वचितच. पण आता आम्ही जो रस्ता पकडलाय, आम्ही वैष्णोदेवीला जातो, केदारनाथ करतो. दूरदेशी देवदर्शनाला जाण्याबद्दल माझं दुमत नाही, नक्की जा. पण तिकडे जात असताना आमचा देवदर्शनाचा भाव किती आणि फोटो टाकून प्रसिद्धीचे हाव किती, हा डिफरन्स क्लिअर झाला पाहिजे. सत्य. कारण ही पारदर्शकता स्पष्ट करत असताना मला त्याच्यात एक गोष्टीवर बोट ठेवणं महत्त्वाचं वाटतं की वैष्णोदेवीला, केदारनाथला किंवा दूरपर्यंत देवदर्शनाला जात असताना त्यातल्या एखाद्या कोणाला जर विचारलं तर तू शेवटचा गावातल्या मंदिरात कधी दर्शनाला गेला होतास, तर त्याला तेही आठवणार नाही. तर तू मला काय विचारलं की शहरीकरण आणि ग्रामीण भाग याच्यातली दरी काय दिसते, तर दरी अनेक गोष्टींमधली दिसू शकते, फरक दिसू शकतो, शिवाय एका गोष्टीच्या, मानवी स्वभाव. आणि मानवी स्वभाव हा असण्यापेक्षा दाखवण्यावर जास्त भर देतो. आणि मला असं वाटतं की हा स्वभाव शहरांच्याच जास्त पथ्यावर पडला आहे. गावाकडची लोक अजूनही निर्मळ आहेत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये ना प्रामाणिकपणे काम करतो, परंतु समोरून तेवढाच प्रामाणिकपणा येत नाही. अशा व्यक्तींसाठी तुमचा काय सल्ला आहे? नाही, अगदी तूच प्रश्न विचारलाय म्हणून नाही, मला राजरोज खूप लोक त्यांच्या मनातलं हे गिल्ट आणि त्यांच्या मनातला हा न्यूनगंड बोलून दाखवतात. दैनंदिन जीवनात काम करत असताना किंवा सभोवताली वावरणाऱ्या लोकांकडून जेव्हा फसवणुकीची किंवा चुकीची वागणूक मिळते, तेव्हा साहजिक आहे, कलह होतो, त्रास होतो. आपण जेवढं तत्वांवर ठाम राहून प्रामाणिकपणे वागतो, तेवढा समोरचा देखील प्रामाणिक आहे का हे बघणं गरजेचं ठरतं. बरोबर. समाजात अशी काही माणसं आहेत की ती वरवर जरी पश्चात्तापाचा आव आणताना दिसली तरी आपली मूळ वृत्ती कधी सोडत नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांचा एक समर्पक अभंग आहे, चोरटे सुने मारिले टाळे, केऊ करी परी न संडी चाळे. शब्द थोडे अवघड आहेत, पण त्याचा अर्थ असा आहे, घरात चोरी करायला घुसू पाहणाऱ्या एखाद्या कुत्र्याच्या घर मालकाने जेव्हा टाळक्यात मारलं तर ते क्याव क्याव करत पळत जातं. पण ते त्यावेळेस पळून गेलं याचा अर्थ ते परत कोणाच्या घरात घुसणार नाही असं होत नाही. आपली दुसऱ्याच्या घरात घुसायची खोड ते सोडत नाही. अशीच काही माणसं समाजात सुद्धा पाहायला मिळतात. दोष त्यांचा नाही, त्यांच्या कर्माचा आहे. फक्त तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या सर्वांना एवढंच सांगेल, कर्माचा कायदा इतका भक्कम आहे ना, तिथे दयेचा अर्ज चालत नाही. वा. म्हणजे खरं तर ह्या गप्पा संपूच नाही असं वाटतंय मला. कारण जितके आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम फेस केले त्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुमचं प्रत्येक सोल्युशन रिलेट करतं आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पुन्हा माझ्या पॉडकास्टमध्ये यावं. एक क्रांतिकारी विषय किंवा एक खूप
आवश्यक असणारा, सोसायटीला पुढे नेणारा, एक अजून एक लेवल अप करायला, अशा एक विषयावर आपण नक्की बोलूया. नक्की मला आवडेल. समाजात असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. समाजही वाट पाहतोय की त्याला कोणीतरी वाचा फोडावी. आणि जिथपर्यंत माझा प्रश्न आहे, मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. माझे बाप जगद्गुरु तुकोबार आहेत आणि त्यांनी आम्हाला निर्भीडपणा शिकवला आहे. कोणाचं मन दुखेल म्हणून एखाद्या महत्त्वाच्या विषयाला बगल द्यायची इतका कोतेपणा आणि तकलादूपणा त्यांनी आम्हाला शिकवला नाही. त्याच्यामुळे देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर. आम्ही बोलणार, बोलतच राहणार आणि बोलतच राहूया. क्या बात आहे. तुमचा हाच गुण मला सगळ्यात जास्त आवडतोय सध्या. सो नक्कीच पुढे भेटूया. चैतन्य महाराज, खूप धन्यवाद तुमच्यासाठी वेळ दिला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद. कसा वाटला हा पॉडकास्ट हे नक्की कळवा. तुमचे विचार कॉमेंट्समध्ये कळवा. सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी असेच नवीन नवीन कंटेंट घेऊन येतोय. पाहत रहा TAP पॉडकास्ट.